गाइस गुड मॉर्निंग, तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आपण चालू रेडी, आपण चाललो पहिले तर शॉपवर, त्यानंतर बाकी ॲक्टिव्हिटीज करूया। सो कालपासून खूप जोरात पाऊस पडतोय आणि लाईट पण येते जाते। सो पटापट दुकानात जाऊया आपल्या, आणि काही काम असेल ते पटापट कंप्लीट करूया। मित्रांनो बघू शकता खूप जोरात पाऊस आहे कालपासून, एकदम डेंजर सीन आहे। एकदम गरब्याच्या टायमालाच पाऊस चालू झाला आहे। सो गरबा रसिकांचे पण वांदे झालेत। आज पण आम्हाला गरबा केला जायचं होतं, पण ह्या पावसामुळे ते मला वाटत नाही का शक्य होईल। एवढा पाऊस पडतोय कालपासून की काय बोलायलाच नको। जर पाऊस थांबला तर आपण पण गरबा केला जाणार आज। एकदम गरम भजी चालू आहेत आमचे, गरम असं निघत आहेत, आणि समोरच एकदम भारी क्लायमेट झालं आहे। एकदम पाऊस पडतोय जोरात, आणि वारा पण एकदम थंड येतोय की खायला तर खूपच मजा येईल। काय मम्मी कसं वाटतंय? मम्मी खाते नुसती चॉकलेट। भूक लागली मला पण भूक लागली। थंड हवा आहे ना आज, थंडी वाजते, खूप थंडी वाजते। त्यात मस्त गरम नाश्ता। तो काय आपल्या इथं 2 दिवसातच मस्त बॅनर लागणार आहे, पूर्ण एकदम भारी दिसणार, चिकना। मित्रांनो पाऊस बघू जातो, पाऊस फक्त पाऊस, आज नुसता पाऊसच चालू आहे। एवढे भारी गारगार हवा सुटले। सर लवकर या आणि व्हिजिट करा आमच्या शॉपला। सो व्हिडिओमध्ये शॉपचा ॲड्रेस टाकण्यात येईल, सो लवकर या आणि व्हिजिट करा। आणि पाऊस एवढा पडतोय तर पावसामुळे कस्टमर थोडे येत नाहीत। सो पाऊस थांबला की आपलं रेग्युलर सारखं चालू आहे। सो बघूया आता पाऊस काही थांबतोय, पाऊस थांबाचं नावच नाही घेते। कंटिन्यू पाऊस पडतोय काल रात्रीपासून कंटिन्यू। सो लवकर पाऊस थांबला तर आपलं पण होईल झालं। बघूया आता बाकीची कामं आहेत ती पूर्ण करून घेऊ, बटाटे वगैरे निघायचे। पटापट सर्व कामं करू, मग नंतर भेटू। कामाचं नाव नाही घेणार आहे आज। आणि आपले पण भजी चालू आहे आता, मस्त गोल भजी रेडी करायला घेतले। आपला रेडी आहे आपल्याकडे समोसा, वडापाव, कुक सुरेखा मांडवकर। आजच्या पावसाच्या वातावरणात तो असं वाटतंय की गरबाला जायला भेटणार नाही, कारण कंटिन्यू पाऊस पडतोय, खूप पाऊस झाला आहे। म्हणजे बदलावर नदी भरली असेल। तो आता तर कस्टमर नाही आहेत आपल्याकडे, थोडेफार येत आहेत, थोडेफार पावसामुळे। मित्रांनो आम्ही फायनल लाईट लावले आता, आणि तुम्हाला प्रकाश दाखवतो आता किती आहे। बूम चहक उठा आहे, एकदम भारी झालं ना। लाईट लावली तर एकदम सुंदर वाटतंय, आणि उजेड वाटते सर्वीकडे। आणि मम्मी पण आपली भाजी बनवते आता वड्यासाठी। सो आता इव्हिनिंगचा टाईम झाला, 5 वाजलेत, आता कस्टमर चालू होतील आपले। पाऊस पण थांबलंच आहे ऑलमोस्ट। सो बघूया। तर मित्रांनो आपलं शॉप बघू शकता तुम्ही, भोसलेनगरमध्ये आलं ना की समोरच आपलं शॉप दिसेल। आता इथं वरती पण बॅनर लावायचे, सो लवकर ते पण लावून घेऊ, कारण का लोकांना समजत असेल नसेल तो पण बॅनर लावून घेऊ। बाकी तर तुम्ही बघू शकता, अजून इथं बॅनर येणार आहे, तो लवकर आला तर खूपच चांगला वाटेल। हो लेट्स गो। फायनल लाईट लागले इथे, तुम्ही बघा आता उजेड दिसतोय इथे खूप, आणि खूप कस्टमर होते, तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये। सो आपण बाहेरून पण जाऊन बघूया कशी वाटते ती लाईट। हो आता चमकतोय ओव्हरऑल, असं झालं आहे आपलं शॉप। आता फक्त बॅनरची कमी आहे। सो बॅनर पण एकदम ॲड झाला की काम फिट, मजा आहे का। सो बघूया आता लवकर बॅनर लावूया। उद्यापासून आमचे शूट्स आहेत, तर उद्यापासून मे बी सकाळी दुकानात नसेल, मग संध्याकाळी दुकानात यायला भेटेल। तर बघूया लवकर बॅनरचं पण काम करून घेऊया। तर कायच आपल्या शॉपवरचं तर ऑलमोस्ट झालं आहे, आता बंद करायचा टाईम झाला आहे, 10 वाजले, आता 9:30 वाजलेत। सो फटाफट बंद करू, आणि आम्ही पण चाललो आता गरब्याला। सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तो ब्लॉग असेल डायरेक्ट गरब्याचा। तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।